कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। शिर्डी येथे आयोजित भव्य साई भक्त संमेलनात रायगडचे निर्भीड पत्रकार धम्मशील सावंत यांना नानक साई अवॉर्ड 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे। साईबाबा शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि भूमाता ब्रिगेडच्या मुख्य तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। नानक साई फाउंडेशनतर्फे आयोजित या 7व्या पुरस्कार सोहळ्यात कला, संस्कृती, समाजसेवा, अध्यात्म आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला। कोकणातील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र, मच्छीमार, आदिवासी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने आवाज देणाऱ्या धम्मशील सावंत यांच्या पत्रकारितेची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला। धम्मशील सावंत यांनी कोकणातील विविध ज्वलंत प्रश्न मांडत सामाजिक न्यायासाठी सातत्याने काम केले असून त्यांच्या या कार्यामुळे त्यांना राज्यभरात ओळख मिळाली आहे। या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला नवे बळ मिळेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। शिर्डीमध्ये जे आहे तो रामनवमीचा मोठा उत्साह असतो आणि रामनवमीच्या निमित्तानं शेकडो पालख्या ज्या आहेत त्या राज्यभरातून साई भक्त पदयात्रेच्या माध्यमातून ज्या आहेत ते इथं पोचत असतात। आज उमरी म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं जे उमरी आहे तिथून जी पदयात्रा शिर्डीत पोचली, त्यांनी विशाल साई भक्त संमेलन जे आहे ते नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून इथं आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की 450 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेला आहे। साई बाबांकडे जी आहे ती मराठवाड्यात ज्या पद्धतीच्या अडचणी येतात किंवा महाराष्ट्रावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते कुठंतरी हे सगळं महाराष्ट्रावरचं संकट हटू दे किंवा अनेक त्यांच्या ज्या काही साईच्या चरणी ज्या आहेत त्या त्यांच्या इच्छा आहेत त्यासाठी हे सगळे जे भक्त आहेत ते एवढ्या भर उन्हामध्ये ते इथे येत असतात आणि या साई संमेलनाच्या माध्यमातून इथं साईबाबांची आरती झाली, भक्तिमय वातावरण आहेच आणि महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय कार्य ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्यांना पुरस्कार देण्यात आला। आम्ही सुद्धा सामाजिक कार्यामध्ये जे काही काम करतो आम्हालाही पुरस्कार देऊन जे आहे ते इथं सन्मानित करण्यात आलं। मग मिलिंद भाऊ गायकवाड असतील, अनेक पत्रकार असतील, अनेक उद्योजक असतील, अशा अनेक नावं आहेत की ज्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे। त्या सगळ्यांना पुरस्कार देऊन आम्हाला शाबासकी देऊन आमच्या कामाची जबाबदारी जी आहे ती त्यांनी वाढवलेली आहे आणि पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जो हा कार्यक्रम हे जे विशाल साई भक्त संमेलन आयोजित केलं, दरवेळीच नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आखले जातात, नियोजनबद्ध जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं केले जातात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे सगळे साई भक्त आहेत किंवा अनेक पत्रकार आहेत ते याला सामील होत असतात आणि त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते सगळ्यांना घेऊन जाणार आहे। त्यामुळे आमच्यासारखे सगळे सुद्धा त्या कार्यक्रमात जे आहेत ते आवर्जून उत्साहाने सहभागी असतात।